जय हिंद. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव, शेतकरी बांधव, युवा पिढी खरं तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी, न्यायासाठीची कार्यशाळा या ठिकाणी बच्चूभाऊंनी पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी जे काही गोष्टी बच्चूभाऊ या ठिकाणी सांगणार आहेत. स्वतः बच्चूभाऊ 2 दिवस या ठिकाणी उपस्थित राहून आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत. या ठिकाणी प्रमुख व्याख्याते खूप मोठ्या ताकदीने या ठिकाणी येणार आहे. म्हणून सगळ्यांना आवाहन करतोय का आपण सर्वांनी मोठ्या संख्येने अहिल्यानगर प्रहार करिअर अकॅडमी या ठिकाणी आपण पांढरी पुलाच्या वर इमामपूर या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावा असं या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आयोजित उद्या 29 व 30 या 2 दिवशी राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी 2 दिवसाची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यभरातून हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून वेगवेगळ्या असे जवळपास 9 सत्र आपण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी ह्या सत्रांचं आयोजन केलेलं आहे. त्यासोबत प्रहार करिअर अकॅडमी याचं देखील उद्घाटन माननीय बच्चूभाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी उद्घाटन त्या ठिकाणी होतंय. आणि प्रहार जनशक्ती पक्षाची पुढील भूमिका काय असणार आहे, राजकीय भूमिका कशी असणार आहे आणि कर्जमाफीच्या संदर्भात शासनाने घेतलेली भूमिका त्या संदर्भात पुढील वाटचाल कशी असणार आहे, तर या सर्व अनुषंगाने या ठिकाणी उद्या आणि परवा असं 2 दिवसाचं जे काही कार्यशाळा ठेवलेली आहे त्या कार्यशाळेमध्ये बैठकीमध्ये आपण या ठिकाणी निर्णय घेतोय. आणि त्यासोबत श्री विलास बडे आणि आशिष जाधव हे ज्येष्ठ पत्रकार हे देखील भाऊंची प्रकट मुलाखत घेऊन सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी